तर भावांनो, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. उद्या श्री विठ्ठल केसरी या मैदानाचे आपण अपडेट घेऊन आलोय. काही महत्त्वाचे आणि संभाव्य पैरे आणि त्याचे गट क्रमांक ते कोणत्या गटामध्ये आहेत, कोणत्या तासामध्ये आहेत हे घेऊन आलोय या व्हिडिओमध्ये. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, उद्या 6 तारखेला कातरखटाव मैदानावर आहे. यातील पहिला पैरा आहे आपला सर्वांचा लाडका हरण्या आणि शिरसोडीची रायफल. हा उद्या संभाव्य पायरा असू शकतो. जर ही गाडी पळाली तर ही गाडी उद्या गट क्रमांक 14 आणि तास क्रमांक 8 मधून ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे. अतिशय चांगलं स्पीड या गाडीला लागेल. पुढचा पायरा आहे पेडगावच्या मैदानाचा 2 नंबरचा मानकरी ठरलेली गाडी विठ्ठल नानांचा तेजा आणि आत्ताच नवीन खरेदी केलेली नाशिककरांचा दिवाने, तो आता विठ्ठलांच्या नावावरती पळणार आहे. जर ही गाडी या मैदानात पळाली तर गट क्रमांक 15 आणि तास क्रमांक 1 मध्ये ही गाडी पळणार आहे. यानंतरचा पायरा आहे ज्याची सर्वजण वाट बघतात, आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि त्याच्यासोबत वेगाचा शेवट सर्जा. ही गाडी उद्या पळेल आणि या गाडीवरती विठ्ठल ड्रायव्हर बसतील. ही गाडी उद्या गट क्रमांक 21 मध्ये पळेल, तास क्रमांक 3 मध्ये पळताना दिसेल. आणि पुढे एक तुम्हाला माहिती द्यायची आहे, या मैदानामध्ये सर्वांचा लाडका आपलं पब्लिकचं भिताड म्हणून ओळखला जाणारा मथुर मथुर उद्या या मैदानामध्ये पळणार नाही. तो डायरेक्ट आपल्याला 11 तारखेच्या माळशिरसच्या मैदानामध्ये सर्जासोबत पळताना दिसेल. सर्जा आणि मथुरची गाडी आणि विठ्ठलांना हे त्रिकूट एकत्र येणार आहे आणि ती 11 तारखेच्या मैदानामध्ये ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, उद्या आपला सर्वांचा लाडका बाकासूर कातरखटावच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. बरेच दिवस झालं मैदानामध्ये आला नाही, त्यामुळं सर्वच प्रेक्षकांना आस लागली की बाकासूर कधी मैदानामध्ये येईल. तर आता आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर उद्या मैदानामध्ये येणार आहे. सगळेच जण गुलालाची वाट बघतायत. बऱ्याच दिवसापासून गुलालापासून वंचित राहिलेला आपला दशमहिंद केसरी बाकासूर उद्या मैदानामध्ये येईल आणि उद्या मैदानामध्ये काय कामगिरी करतो यावरती सगळ्यांचं लक्ष आहे. पण सर्जा आणि बाकासूरच्या गाडीला उद्या अतिशय चांगलं स्पीड लागेल आणि ही गाडी उद्या नक्कीच गुलालात राहील अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा.